तर नमस्कार मित्रांनो, तर पार्ट 2मध्ये तुमचं स्वागत आहे. पार्ट 1 बघितला असेल तशी तो मी तुम्हाला सांगतो. आता सध्या सगळ्यांना भूक लागली आणि हे बघा किती वरती आहे मी आज सध्या. तर मग फायनली इथं पोचलो. तर नारळाची झाडं दिसली आम्हाला मस्तपैकी. आणि मग तुम्हाला हॉटेल बी सांगतो. हे बघा स्वामी हॉटेल आहे आणि प्युअर व्हेज आहे आणि आपल्याला पण प्युअर व्हेजच पाहिजे, बाकी काहीच नाही. आणि मग इथं हॉटेलमध्ये बसलो. तरी पंखे एकदम मस्त टॉपमध्ये हॉटेल होते मित्रांनो इथं. मग पप्पा मस्त मेनू बघू राहिले ते काही बोलवायचं वगैरे तर कसं काय तसं पुरा खर्च मामाच करणार होतं, काही टेन्शन नव्हतं. मग हॉटेल म्हणजे इथं जेवण वगैरे आलं आणि मग चालूच केली. तर मग तेवढ्यातच बाटली आणली डायरेक्ट वरणाची येईन. मग बाटलीतलं वगैरे पण वरण खाल्लं वगैरे पेलं सगळ्यांना. आणि मग त्यातून निघालो आम्ही मोठादेवी जाण्यासाठी. आता मोठादेवी पण कुठे आहे ते पण तुम्हाला सांगतो. ते पण आपल्या तालुका पाथर्डीमध्येच आहे आणि तो जिल्हा आहे तो अहिल्यानगरचा आहे. आता इथून खूप वरती जावं लागते आणि ते गर्भगिरी पर्वतावर आहे. हे पण तुम्हाला माहीतच असेल. आणि मग आता तुम्हाला दाखवतोच मी. विषय एकदम मस्त झाला आहे आणि याची पण पूर्ण टोटल लोकेशन मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. ते पण मी पूर्ण बघून घ्यायचा कशी आहे मी तुम्हाला सांगतोच. हे बघा इथं डायरेक्टली व्ह्यू एवढा खतरा येतो मित्रांनो वरती पण, आणि खूप वरती आहे मित्रांनो. हे जर तुम्हाला माहीत असेल तर हे बघा इथं लिहिलेलं आहे. आणि इथे याच्या साईडनं रेसिडेन्शियल आहे इथं. आणि तुम्हाला आज जाऊन दाखवतोच मी. हे बघा किती वरती आहे. आणि इथं मस्त एक फवारा चालू होता, म्हणजे एक नव्हते लय 4-5 म्हणजे लय सारे फवारे होते एकदम थंड लागायसाठी मित्रांनो. कारण की ऊन पण तेवढंच मरणाचं होतं, पण थंड एकदम खतरा लागत होता कारण की ते फवारा मस्त वाला होते. हे बघा 2-3 इथं मला लागलेले आहे. आणि इथून आता आपल्याला जे आहे ना आज जायचं मंदिरामध्ये मोठादेवी तिथं आहे, तिथं जायचं. तर काही लोकांनी खूप दान दिला मित्रांनो. वेगळा इथं बघू शकता तुम्ही. तर मग फायनली पोचलो मंदिरामध्ये मोठादेवी हे बघू शकता तुम्ही इथं. आणि मग हे डेकोरेशन वगैरे तर चांगलंच आहे, पण किती वरती आहे मित्रांनो ते पण तुम्हाला दाखवतोच मी. आता तुम्हाला दाखवतो मी किती वरती आहे. हे बघा तुम्ही, हे बघा किती वरती आहे मित्रांनो. हे तुम्ही जर नॉर्मल वाटत असेल ना व्हिडिओमध्ये, पण तुम्ही रिॲलिटी जर पाहाल की इथे येऊन खरंच खूप वरती आहे मित्रांनो. हे पण मोठादेवी. आणि प्लीज तुम्ही इथं पण येऊ शकता, म्हणजे याच तुम्ही मी तर म्हणतो. आणि इकडल्या साईडनं काही फवारा वगैरे काही नव्हता मित्रांनो. खूप गरमी होती जी मरणाची म्हणजे एक्झिट साईडला. आणि इथून मग डायरेक्टली निघालो आम्ही जाण्यासाठी दुसऱ्या इथं. तसं जर आम्हाला दुसऱ्या इथं जायचं होतं मित्रांनो एकनाथ इथं, म्हणजे तिथं पैठणमध्ये. मग त्या पैठणमध्येच एक नाथसागर आहे, तिथं जाऊया आता. कारण की हे बघा तुम्ही आपलं वातावरण खूप म्हणजे बिघडलेलं होतं, त्यामुळे काही जाणं झालं नाही तिथं एकनाथ मंदिरामध्ये. तर मग डायरेक्टली नाथसागरच पोचलो इथं. आता नाथसागर की पैठणमध्येच आहे मित्रांनो. आणि ते जायकवाडी डॅम आहे मित्रांनो, तो तुम्हाला दाखवतो मी. एवढा सहीवाला आहे तो, प्लीज तो मिस नका करून. मी तुम्हाला सांगतो मी हा व्हिडिओज लय मेन आहे, म्हणजे तुम्हाला सांगू राहिलो मी. आपली मामाची पोरगी इथे. आणि मग हे बघा तुम्ही आता काय सही व्ह्यू आहे. तुम्ही रिॲलिटीमध्ये इथं येऊन बघा, कारण की व्हिडिओमध्ये तेवढं माहीत नाही पडणार, पण रिअलचं तुम्ही व्हिडिओ बघा नाही मित्रांनो बघसान तर एवढं सही आहे मित्रांनो. हा जायकवाडी डॅम आहे मित्रांनो आणि गोदावरीशी काही म्हणजे संबंधित आहे. आणि हा एशियाचा नंबर 1 म्हणजे लार्जेस्ट आहे मित्रांनो हा. तर तुम्ही पुरी इन्फॉर्मेशन जर काढली ना तर खरंच एकदा बघून घ्या तुम्ही. आणि याची लोकेशन पुरी टोटल मी टाकलेली आहे, ती पण तुम्ही चेकआउट करून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि तसं म्हटलं तर पैठणमध्ये आहे म्हणजे डॅम नाथसागर. आणि इथे बघा इथं पण एकदम मस्तवाला व्ह्यू होता. तर मी 4 ठिकाणं मस्त फिरलो होते. तुम्हाला कसे वाटले प्लीज मला कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि प्लीज मला सपोर्ट करा, सबस्क्राईब वगैरे करा आणि भेटूया.